घातांकाचे नियम 3 व 4. यापूर्वी आपण घातांक नियम 1 व 2 दिलेला आहे. त्याचबरोबर घातांक या घटकाबद्दल जर विशेष माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला घातांक इंडायसेस नावानं संपूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. तर नियम क्रमांक 3 आहे, जर a गुणिले b असेल आणि त्यांचा घातांक जर m असेल तर हा घातांक प्रत्येकाला सेपरेट दिला जातो, म्हणजे a चा घातांक m गुणिले b चा घातांक m. उदाहरण जर पाहिलं आपण, उदाहरणामध्ये समजा 5 गुणिले 3 यांचा घातांक आहे 8, तर हा 8 घातांक 5ला पण सेपरेट लिहिला जातो, गुणिले 3ला पण सेपरेट लिहिला जातो. नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 4 आहे, जर भागाकार असेल म्हणजे a/b असेल आणि घातांक m असेल तरीही हा घातांक सेपरेट दिला जातो, म्हणजे a चा घातांक m, b चा घातांक m. उदाहरण जर पाहिलं आपण 5/9 कंसाचा घातांक 2 म्हणजेच 5चा घातांक 2, 9चा घातांक